विधानसभा निवडणूक तोंडावर असताना वडगाव शेरीत युतीत काही अलबेल नसल्याचं समोर आलंय। वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यातील शीतयुद्धाचं आता वाकयुद्धात रूपांतर झालंय। सुनील टिंगरेंनी लावलेल्या भूमिपूजनाच्या एका पोस्टरवरून मुळीक यांनी युती धर्म केवळ भाजप शिवसेनेनेच पाळायचा का असा सवाल करत वादाला तोंड फोडलंय। अजित पवारांच्या हस्ते वडगाव शेरीत काही विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे। या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या पोस्टरवर केवळ अजित पवारांचा फोटो लावण्यात आल्याने भाजप नेते जगदीश मुळीक यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मुळीक यांनी ट्विट करून युती धर्म केवळ भाजप शिवसेनेनेच पाळायचा का असा सवाल उपस्थित केलाय। महायुतीचा धर्म पाळणं ही महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे, पण वडगाव शेरीच्या या आमदारांना महायुतीचा विसर पडलाय। वडगाव शेरीमध्ये 300 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन होत आहे। हे नागरिकांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे, पण या विकास कामांचा पाठपुरावा आमच्यासारख्या महायुतीतील मंडळींनी केला आहे हे आमदार जाणीवपूर्वक विसरतायत। 300 कोटींच्या विकास कामांचा निधी मिळतो तेव्हा त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही योगदान आहे, पण त्यांचा साधा फोटो टाकण्याचं सौजन्यही या आमदार महोदयांनी दाखवलं नाही, अशी नाराजी मुळीक यांनी व्यक्त केली आहे। मुळीक यांच्या या ट्विटमुळे स्थानिक पातळीवर युतीत अजूनही एकसंधता आली नसल्याचं दिसून येत आहे। तसं पाहायला गेलं तर मुळीक आणि टिंगरे हे एकमेकांचे पारंपरिक विरोधक आहेत। 2019च्या निवडणुकीत सुनील टिंगरे यांनी मुळीक यांचा पराभव केला होता, तर 2014च्या निवडणुकीत मुळीक हे टिंगरेंचा पराभव करूनच आमदार झाले। मात्र वरिष्ठ पातळीवर भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाल्याने स्थानिक पातळीवर नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे। वडगाव शेरीत सध्या सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्याच पारड्यात पडणार असल्याची शक्यता आहे। नुकतंच वडगाव शेरीमध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा पार पडली। या दरम्यान अजित पवारांनी टिंगरे यांच्यासाठी जोरदार बॅटिंग करत पुन्हा टिंगरेच उमेदवार असल्याचे संकेत दिले। त्यामुळे या महायुतीत जगदीश मुळीक यांचाच बळी जातो की काय अशी शंका सध्या उपस्थित केली जाते। असेच राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।